देवे जीव झाला, देवे जीव झाला, संसार तो कडू झाला. तेची येतातील कर, तेची येतातील कर, आनंदाचे हरिहर. तेची येतातील कर, आनंदाचे हरिहर. वेदी आणि काश, वेदी आणि काश, ऐसा जयानंदी कसा. तुका म्हणे भूक, ते येणे नगरी आणिक. तेची येतातील कर, आनंदाचे हरिहर. पांडुरंगा कडू सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सत्य प्राप्तीनंतर एखाद्या ज्ञानी किंवा एखाद्या जिज्ञासू व्यक्तीला येणाऱ्या अनुभवाविषयी लिहिलेला अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्यासारख्या संसारी व्यक्तीला ज्ञानाकडे गेल्यानंतर मिळणारी जी स्थिती आहे त्याचं वर्णन ह्या अभंगातून करतात. तर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवे जीव झाला, संसार तो कडू झाला. तुकाराम महाराज म्हणतात की जो देवापाशी जातो किंवा त्याचा सत्यापाशी जातो त्याच्यासाठी हा संसार कडू झालेला असतो. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे आपलं आजूबाजूचं जगत, आपण त्याच्यावर येऊ. त्याची येतात ती ढेकळ आनंदाचे हरिहर. म्हणजे हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर याच्यातला जो भेद ज्याच्यात जातो त्याला आनंदाचे हरिहर, त्याला आनंद मिळतो, सच्चिदानंद आनंद मिळतो. आणि त्याच्यातले जे कृष्ण भाव असतो तो निघून जातो आणि त्याला एक तृप्तीची भावना मिळते. ढेकर म्हणजे काय? ढेकर कधी मिळतो आपल्याला? जेवढ्या
आनंदाचे हरिहर वेदी आणि कास ऐसा जया अंगी कस. म्हणजे असा व्यक्ती जो सत्यनिष्ठ आहे, जो देवाप्रती लीन झाला आहे, त्याला त्याच्या तृष्णा त्याच्या कामना इच्छा पूर्ण होतात आणि त्याला एक तृप्ती लाभते. असा व्यक्ती दुसऱ्याही व्यक्तीला जो संसारामध्ये आहे त्याला सुद्धा आपण सत्याकडे वेधून जाण्याचं काम करतो. असं सामर्थ्य त्या व्यक्तीमध्ये असतं. तुकाराम शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे भूक येणे लगे अनेक. अशा व्यक्तीस, जो व्यक्ती सत्यनिष्ठ झालाय, ज्याला भगवंताची प्राप्ती झाली, त्याचा अनुभव झाला, त्याला कोणत्याही प्रकारची भूक लागत नाही. भूक लागत नाही म्हणजे काय, कोणत्याही प्रकारची इच्छा आकांक्षा लागत नाही. तर तुकाराम आपल्यासारख्या संसारी व्यक्तीला हेच सांगतात की तुम्ही संसार करत असता आयुष्यभर, तर संसार तुम्हाला मिळतंय काय, तर त्याच्या पुढचं तुकाराम मला सांगतात. हा धावता आढावा घेतला तर अभंगाकडे येणारे थोडासा परिचय देतो, पर्याय देतो. तशी ही माझी पहिलीच वेळ तुमच्या समोर बोलण्याची. तसं म्हणजे मी नेहमी कीर्तन वगैरे करत नाही. वर्षातून एक कीर्तन करतो, एक जास्तीत जास्त 2 कीर्तन करतो. पण तेवढा रेग्युलर कीर्तन करत नाही. पण कसं आहे की घरचा वारसा किंवा पुढचं काहीतरी करायला पाहिजे म्हणून कधी संधी मिळाली तर सोडतही नाही. तर काही कारणास्तव गावी येत होतो, वडील म्हणाले की करतोच काय कीर्तन, मग इकडे विचारलं कमिटीला आणि मग संधी मिळाली. तर कीर्तन म्हणजे काय, कीर्तन म्हणजे आपल्या मनातलं केअर काढणे. म्हणजे मी कीर्तन करतोय, मी एवढं लांबून आलोय, तुम्ही सगळे आला, सगळे जाती मंडळीच्या समोर बसलाय, तर कीर्तनात आपण कशाला यायला पाहिजे, आपल्या मनातले तण, आपल्या मनातले जे विकार आहे त्याच्यावर विचार करण्यासाठी कीर्तनात बसावं. कीर्तन म्हणजे काय, तिथे आपल्याला कोणता पुण्य मिळेल किंवा कोणता स्वर्ग मिळेल, कोणता आपला कैलास मिळेल, कोणता वैकुंठ मिळेल, याचा काही उद्देश नसतो. कीर्तनात येऊन जो कीर्तनकार असेल तो काय सांगतोय बाबा, त्याच्याकडे बघावं, त्याला काय सांगितलं, कसं करतोय, काय बोलतोय, त्याच्यामुळे आपलं आयुष्य कसं बदलेल ते बघावं कीर्तनातून. तसं माझी तेवढी योग्यता नाही, पण मला जेवढं जमेल, माझी जेवढी क्षमता आहे त्याच्यातून तुकाराम महाराजांच्या 4 चरणावरती जेवढा बोलण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी करेन. आणि मी कीर्तनाला सुरुवात करतोय. तर पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, देवे जीव झाला. पहिल्या चरणाचे म्हणतात देवे जीव झाला म्हणजे काय, देव म्हणजे काय. पहिला हाच आपल्या मनामध्ये प्रश्न असतो, देव म्हणजे काय. सगळ्यांच्या मनात असतो ना, कोण म्हणतंय मग गुढीपाडवा आला, गुढी उभारूया, मग काय होळी आली, मग काय आपण रामदेवतेची पूजा करतो, मग महाशिवरात्रीला आपण शंकरांची पूजा करतो, मग आषाढी एकादशी आली किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जातो, मग काय दत्त जयंती झाली की दत्तरायांच्या मंदिरात जातो. म्हणजे आपले देव, असं म्हणायला हरकत नाही की आपले देव म्हणजे सारखे बदलत असतात. 33 कोटी देव म्हणतो, पण आपण आपले देव कसे बदलत असतात. आपण एका देवावर कधी एकनिष्ठ नसतो, पण त्याच्यामध्ये काही भेद नाही. म्हणजे मी प्रत्येक कीर्तनात ही गोष्ट सांगतो की आपला जो हिंदू धर्म आहे, म्हणजे माझा त्याचा अभ्यास चालू आहे, आपला हिंदू धर्म असा आहे की तो सर्व धर्मांना सामायिक असा धर्म आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर मोनोथेइस्टिक, पॉलिमॉर्फिक आणि पॉलिटाईप. म्हणजे काय, आपला धर्म एक देवाला मानतो. म्हणजे आपण काय म्हणतो, परब्रह्म, परमात्मा असं म्हणतो ना. शंकरांना पण आपण परमात्माच म्हणतो आणि विष्णूंना पण परमात्माच म्हणतो, दत्तांना पण परमात्माच म्हणतो, परब्रह्म म्हणतो. म्हणजे भेद कसे काय झाले, तर ते गुणानुसार झाले. म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणतात, तत्ववेत्तो महाभावो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सचते. म्हणजे जे गुण आहेत ईश्वराला प्राप्त झाले त्याच्यानुसार आपण त्यांची पूजा करतो. तर मी थोडस अभंगाकडे येण्याआधी थोडस मी म्हणजे आपण शंकरांच्या मंदिरात आहोत, थोडस मी शिवलिंगाविषयी खूप सारे भ्रम आपल्या मनात असतात. म्हणजे आता आजकाल तर शिवलिंगावरती एवढे भ्रम पसरवले जातात की दूध का ओतावं किंवा मग अशीच पूजा का करावी, तशी पूजा का करावी.
मुलगा आहे तिथं रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे बिघडलं आहे, त्याला शांत करण्यासाठी दूध होता बाबा. म्हणजे असं काहीतरी म्हणजे कोणी मनाचं सांगतं. पण त्याच्याबद्दल इतिहास जर बघितला तर असं आहे की आपला जो एक भारतीय संस्कृत समाज आहे, भारतीय समाज हा शेतीप्रधान समाज आहे. म्हणजे आपण पहिल्यापासून शेती करत होतो. तर त्यावेळी मूल्यवान गोष्ट कोणती? आपल्याकडे मूल्यवान गोष्टी काय? दूध. त्यावेळी सगळे आपले व्यापार व्यवसाय, आपले व्यवसाय सगळे दुधाने चालायचे. मग ते आपल्याला सर्वस्व आहे. आपल्याला भावना असते की माझा देव प्रिय आहे, त्याच्यावर मी मला सर्वस्व देतो, म्हणून त्याच्यावर त्यावर दुधावर होत्यांची परंपरा सुरू झाली. ती आजकाल चालू झाली. पण ते दूध धारोष्ण असलं पाहिजे. तर धारोष्ण म्हणजे काय? कोण सांगा धारोष्ण म्हणजे काय? धारोष्ण म्हणजे काय? धारोष्ण म्हणजे काय? धारोष्ण म्हणजे वासरू असतं, वासरूची भूक भागली, वासराची भूक भागली आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं दूध असतं ओटीमध्ये ते शंकरांचे पिंजर होतात. ते जर वापरत नाहीत तुम्ही, शंकराचं वाहन काय आहे? तुम्ही वासराला जर तुम्ही उपाशी ठेवताय, म्हणजे मी आपल्याकडे चालतं असं कुठे कुठे आणि डायरेक्ट शेतकरी आपला जातो बाबा आणि शंकराला गोविंदतो. पण त्या वासराची भूक जर भागत नसेल आणि तुम्ही त्या भगवंतावर जर आपण जाऊन जर ते दूध वाजत असू तर त्याचं पुण्य काय लागणार? तर दुधाचा विषय हा एक गैरसमज आहे. म्हणून मी थोडंसं, कारण का मी थोडासा म्हणजे आता म्हणतात की दूध व्यापार आहे ना तो, म्हणजे विगन मुवमेंट चाललंय वर्ल्ड वाईड. म्हणजे मी थोडं बाहेर जास्त जग बघायचं त्याच्यावर म्हणतो विगन मुवमेंट चाललंय. त्यामुळं दुधाला एक रेड ब्लड म्हटलं जातं. म्हणजे कसं होतं की जनरली काय असतं की गाय आणि बैल संख्या कशी असली पाहिजे? 50-50%. बरोबर ना? थोडा विषय भरकटतोय कारण का हे माहिती असलं पाहिजे. आणि कीर्तन मी जसं म्हणालो ना, तर कीर्तनातलं काय झालं पाहिजे? कारण आजकाल कसं झालं माहितीये का? म्हणजे मी कीर्तन ऐकतो, कीर्तनाला माणसं येतात ऐकतात आणि काय कालचा गोंधळ बरं. पण कीर्तनातलं काहीतरी आपलं सृष्टीसाठी घेतलं पाहिजे, स्वतःसाठी घेतलं पाहिजे, स्वतः घेतलं पाहिजे. आणि मी माझ्या प्रत्येक कीर्तनात ह्या गोष्टी सांगण्याचा जरूर प्रयत्न करतो. कारण का आपण शंकरांच्या पवित्र वास्तूत उभे आहोत आणि शंकरांचं वाहन आहे नंदी. आणि आजकाल काय इंडिया जगातला मोठा बीफ एक्सपोर्टर आहे. काय म्हटलं मी? जगातला मोठा बीफ काय असतं? काय असतं बीफ? गाईचं मांस. जगातला सर्वात मोठा बीफ एक्सपोर्टर आहे इंडिया. आणि आपण शंकरांचे भक्त म्हणतो इंडियातले, भारतातले लोक. आणि भारतातले जे प्रकार चालले म्हणजे गाय झालं की ठेवायचं आणि बैल झालं की म्हणजे असे खूप ठिकाणी म्हणजे मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये पण हे प्रकार चालतात. मग असं दूध या शंकरावर आपण मोकलं तर आपल्याला काय मिळणार त्याच्यातून? आपल्याला त्याच्यातून काय मिळणार? म्हणून देवे जीव झाला संसार तो कडू झाला. म्हणजे ज्याला देवप्रिय झाला, सत्यप्रिय झालं, त्याला संसार कळायला लागतो. संसार म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जग. आता बघा कसं आहे, संसार म्हणजे काय मी थोडंसं सांगतो, थोडंसं त्याची विस्तृतपणे त्याच्यावर बोलतो. तर बघा आपण लहान असतो, जन्मतो, जन्मल्यानंतर पहिली ओढ काय असते? आईच्या दुधाची. सगळ्यांना असते आईच्या दुधाची. 2 वर्षाचा बाळ, 3 वर्षापर्यंत दूध नाही मिळालं की रडायला लागतं ते बाळ. नंतर दुधाची सवय सुटते, मग त्याला खेळण्याची सवय लागते, खेळण्याची सवय सुटते, पण चांगले मार्क मिळवण्याची सवय लागते. मला चांगले मार्क मिळवू दे, चांगले मार्क मिळवू दे. मी संसाराविषयी सांगते, चांगले मार्क मिळवू दे, चांगले मार्क मिळवू दे. चांगले मार्क मिळाले की चांगली डिग्री मिळू दे, चांगली डिग्री मिळू दे. मिळाली की पाहिजे चांगली नोकरी पाहिजे, चांगली नोकरी मिळाली काय पाहिजे? पैसा पाहिजे. काय पाहिजे? पैसा पाहिजे. पैसा मिळाला की काय पाहिजे? मला एक
साथीदार पाहिजे. साथीदार झाला की काय पाहिजे की मला एक मूल पाहिजे. मूल झालं की काय पाहिजे, मूल मोठा झालं पाहिजे. मूल मोठं झालं की काय पाहिजे, मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. मुलाचं शिक्षण झालं की काय पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे. मूल मोठं चांगलं शिकून मोठं लग्न झालं पाहिजे. मुलाचं लग्न झालं काय पाहिजे, मी काय म्हणतो, मी नातवाचं कोण बघितल्याशिवाय म्हणणार नाही. मग आपण प्रत्येक वेळी विचार नाही करत. बाबा मी जेव्हा 25 वर्षाचा होतो तेव्हा माझी कामना काय होती, पैसे कमवण्याची. मला पैसे मिळाले पण मला सुख मिळालं का त्यावेळी. मग मी पुढची भावना मिळवली त्याच्यात मला सुख मिळण्याची गॅरंटी काय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजकालची तरुण पिढी आपण बघतो की त्यांना पण धर्म म्हटलं की ते बिघडतात. धर्माच्या नावाने पळतात, त्यांना पण कागद पण तीच आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळी सांगत असतो कृष्णाला संत ग्रंथ विचार त्याच्याकडे येईल मी. पण आपण संसारात असताना आपण याचा विचार करत नाही की आपल्याला ज्या कामना मिळाल्या, आपल्याला ज्या कामना आहेत आत्ताच्या वयात, आता जो तुमचं जो पण वय असेल, 25 वय, 30 वय, 40 वय, 45 वय, 50 वय, पण ज्या वयात आपल्या कामना आहेत त्याच्या अगोदरच्या 10 वर्षापूर्वी असलेल्या कामना, ज्या कामना माझ्या पूर्ण झाल्या होत्या, त्या तुम्ही जर समजा 30 वर्षाचे असाल आणि तुम्हाला पैसे मिळवण्याची कामना आहे, मग तुम्हाला 20 वर्षाचे असताना चांगली डिग्री मिळण्याची कामना होती की भीती होती, चांगली डिग्री नाही मिळाली म्हणजे मला चांगलं शिक्षण नाही मिळालं की मला समाज काय मिळेल, मग काय चांगली पोरगी नाही मिळाली तर समाज काय करेल. ती भीती 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 राहतच जाते. पण तो या संसाराची ही गणित आहे. म्हणजे तू म्हणतात महाराज की संसार दुःख मोड चौकडे संसार दुःख मोड पासून ते मरणापर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या कामनांच्याच मागे, आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षांच्याच मागे धावत असतो. जन्मापासून ते मरणापर्यंत म्हणजे आपलं शरीर हे नश्वर आहे, नाशिवंत वेळा जाणार सगळं आयुष्य. तर आपलं शरीर नाशवंत आहे, तरी पण आपण त्या शरीराच्या इच्छा, आकांक्षा ते आपण संसारात शोधत असतो. आपल्याला हे पण माहित असतं की माझी मागची इच्छा पूर्ण झाली, तरी पण मागची इच्छा पूर्ण झाली, मला नातवाचं कोण दिसलं आणि पुढचा दुसरा नातू बघायचा आहे, किंवा मला चांगले मार्क भेटले 10वीला, 12वीला परत चांगले मार्क मिळवले, तेव्हा ती इच्छा पूर्ण नाही झाली, पूर्ण झाली नाही झाली, त्यात दुःख सुख होतच राहणार. पण त्यावेळी आपल्याला सुख मिळालं का, जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर? मग आपण त्याचा विचार कधीच करत नाही. आपण नवीन नवीन कामना, नवीन नवीन इच्छा
नवीन नवीन आकांक्षा याच्याकडे मागे पळत असतो आणि सत्य किंवा ईश्वर ह्याच्याकडे काही लक्ष देत नाही. म्हणजे आपण म्हणतो मंदिरात येतो दर्शन घेण्यासाठी. तर दर्शन म्हणजे काय नेमकं? संस्कृतमध्ये दर्शन म्हणजे दृश्य, म्हणजे आपलं स्वतःचं दृश्य, आपल्या स्वतःच्या जगामध्ये काय चाललंय हे बघणं. हाच खरा अध्यात्म, हाच खरा धर्म. म्हणून तुम्हाला मला पहिल्या बंगात म्हणतात देव झाला देव आपल्या कामना वयानुसार बदलतात, काळानुसार बदलतात, दिवसानुसार बदलत जातात. तरी पण आपण सत्याकडे येत का नाही? ह्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, द्वैताचे जाणारी गुरुविना ज्ञान. म्हणजे आपल्या मनामध्ये द्वैत भाव आहे. द्वैत भाव म्हणजे कसा द्वैत भाव? की आपल्याला वाटतं की आपल्या मनामध्ये द्वैत भाव कायम असतो. म्हणजे आपल्याला काय वाटत असतं की माझ्यात कितीही विकार असू देत, माझ्यात कितीही वाईट गुण असू देत, तरी पण माझं भलं व्हावं, माझं चांगलं व्हावं आणि माझी प्रगती व्हावी. पण ती प्रगती होईल कशी? कारण आपण प्रगतीसाठी अवलंबून कोणावर आहोत? दुसऱ्यावरती. प्रगतीवरती अवलंबून दुसऱ्यावरती, म्हणजे मगाशी म्हटलं ना सुखावरती. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण दुसऱ्यावरतीच अवलंबून असतो. कारण ज्ञानेश्वर म्हणतो आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. म्हणजे आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आपलं सुख आपण दुसऱ्यामध्ये शोधत असतो. त्यामुळे आपला हा द्वैत भाव आहे की मला देणारं सुख आहे, मला परमसुख दुसरा कोणतरी येऊन देईल. पण तसं नाहीये. तिथे म्हणतात की त्याची येता ती ढेकर. म्हणजे आपल्या तृष्णा, आपल्या आकांक्षा जर त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर संयम हा ठेवायला पाहिजे. संयम नाही ठेवला तर आपल्याला तृप्ती कशी येणार? पण आजकाल काय झालंय की धर्माची जी सांगड आहे ती तृप्ती मोक्ष याच्यातून निघून आपण मंदिरात आणली. म्हणजे मंदिर किंवा मूर्तीपूजा त्याच्या मी विरोधात नाही, पण मी हे वाक्य का म्हणतोय? मंदिर बांधली कारण का सद्विचार घडावे, सत्संग व्हावा. पण त्याच्यातून पुढे जाऊन आपण त्या द्वैत भावातून बाहेर निघायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण काय जातो मंदिरात येतो, मंदिरात काय करतो? आपण कामनाच मागत असतो. काय कामना मागतो? शंकराजवळ आला तर की काय मुलगा होऊ दे, अजून काय पैसे मिळू दे, बिझनेस मध्ये यश होऊ दे, अजून काय माझा पोरगा चांगला वागत नाही, चांगला वागू दे, माझी सून भांडत असते ती नको भांडू दे, माझा पोरगा मुंबईत राहतोय चांगला राहू दे बाबा, मला सांभाळ करू दे. म्हणजे आपण देवाजवळ येऊन काय करत असतो? आपण कामना मागत असतो. आपल्या स्वतःच्याच कामना, त्या पण कोणासाठी? दुसऱ्यासाठी. तर आपण दुसऱ्यासाठी कामना मागत असतो. पण कधी आपण इथे येऊन बोलतो का देवा मला मोक्ष दे, मला मुक्ती दे, मला आत्मज्ञान दे, मला तुझा मार्ग चोकर, मला सत्याचा मार्ग दाखव? नाही. त्याचं कारण पण असंच आहे. आजची पिढी पण धर्माची जी खरी रूपं आहेत, म्हणजे मी माझ्या द्वैतवाद एक दर्शन झालं. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेदांतामध्ये 6 दर्शने येतात. द्वैतवाद, अद्वैतवाद, अचिंत्य भेदाभेद, द्वैताद्वैत, विशिष्ट अद्वैत, अशी वेगवेगळी प्रकारची फिलॉसॉफीज येतात.
म्हणजे आपण जी पूजा करतो ती अगम्य शास्त्रातून आली. म्हणजे पुराणामध्ये अगम्य शास्त्र नावाचा प्रकार असतो. आपण ही आजची पूजा करतो, आपण जे मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतो, आपण मंदिर कसं बांधावं, काय बांधावं, हे अगम्य शास्त्रातून आलं. पण आपलं पूर्ण जे साहित्य आहे, हे साहित्य मी प्रत्येक सांगतो की साहित्य हे दोन भागामध्ये विभागलं आहे. एक कालसापेक्ष, एक कालनिरपेक्ष. म्हणजे कसं टाइमलेस, टाइम बाउंड. म्हणजे कसं आहे की आता आपण रथ बघतो का, म्हणजे पहिल्या काळामध्ये बघितलं महाभारत रामायणच्या सिरियल बघितल्या, त्याच्यामध्ये रथ घोडी बिडी दिसायची, किंवा रथ घोडी वगैरे दिसायची, किंवा त्यावेळी पोशाख वेगळे असायचे. तुकाराम महाराजांच्या काळात पोशाख वेगळे असायचे, किंवा त्यावेळी धर्म मांडण्याची पद्धत वेगळी होती. पण आताचा समाज पुढे गेला. आताच्या समाजानुसार आपली ती माध्यमं पण बदलली गेली पाहिजे. कारण कसं होतं, आपण आहोत आधुनिक जगतामध्ये आणि आपण साधनं वापरतोय मागच्या जगतातली. तर त्याच्याने आपल्याला सत्याचा मार्ग कसा होईल, त्याच्याने आपलं काम आधुनिक जगतामध्ये. याच्यामध्ये आता जर तरुण मंडळी बसले, त्यांनी चॅट जीपीटी माहिती असेल कोणाला, किंवा कोणाला रोबोटिक्स येते माहिती असेल, किंवा आधुनिक जगतातले नवीन नवीन शोध माहिती असतील. आता आपण कार बघतो, आपण घोडेगाडीने थोडे आलो, आपण रथातनं बसून थोडे आलो, आपण बैलगाड्यातनं बसून थोडे आलो, आपण घोड्यावरनं बसून आलो का, आपण कशातनं बसून प्रत्येक कोणी कार मधून आला, आपण बाईक मधून आला. कसं असतं की प्रत्येक युगात युग धर्म वेगळा असतो आणि काळ धर्म वेगळा असतो. आणि त्या काळ धर्मानुसार आणि युग धर्मानुसार, मी काय म्हणतो ऐका सगळ्यांनी, काळ धर्मानुसार आणि युग धर्मानुसार आपली देवाजवळ जाण्याची साधनं बदलली पाहिजे. आताच्या तरुण पिढीचं काय होतं माहितीये का, की मी नेहमीच्या कृत्या सांगतो, संत ग्रंथ विचार. म्हणजे कसं आहे की आपले आदर्श बदलले. आता मी कोणाला विचारलं की याज्ञवल्क्य कोण होते, मला नाही सांगता येणार. कणाद कोण होते, नाही सांगता येणार. लल्ले अक्का महादेवी कोण होत्या, नाही सांगता येणार. लल्लेश्वरी देवी कोण होत्या, नाही सांगता येणार. रोहिदास महाराज कोण होते, नाही सांगता येणार. कपिल मुनी कोण होते, नाही सांगता येणार. पतंजली मुनी कोण होते, पतंजली ब्रँड माहिती असेल, पतंजली मुनी कोण होते, नाही सांगता येणार. म्हणजे आपल्याला आपल्या धर्माविषयीच माहिती नाही. आता आपला धर्म म्हणजे भारतीय दर्शनामध्ये 9 दर्शन येतात. कोणती 9 दर्शनं? 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शनं. काय म्हणताय? 6 आस्तिक दर्शनं आणि 3 नास्तिक दर्शन. आणि आपण आपले विचारसरणी कुठून येते, काय येते, त्याचा कधी अभ्यासच करत नाही. आणि मग आपण बळकटत जातो. आणि आपण मी जे म्हटलं ना की आपले आदर्श आपण बदलून टाकले. आपण तुकाराम महाराजांना वाचत नाही, आपण ज्ञानेश्वर महाराजांना वाचत नाही, किंवा आपण भगवद्गीता वाचत नाही. आपण काय बघतो मोबाईलमध्ये, रील्स. 30 सेकंद गुलाबी साडी, आजच्या तरुण पिढीचा गुलाबी साडी चालू असतं खूप काय. म्हणजे आपलं जे संत, आपले जे आदर्श बदलले. आता मी सांगितलं विकी कौशल कोण आहे, लगेच सांगतो पूर्ण. मी कोणाला विचारलं अजय देवगण कोण आहे, सांगतील. पण त्यांना याज्ञवल्क्य कोण असं माहिती नाही. अक्का महादेवी माहिती नाही आमच्या. हा तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज नराळी सुद्धा माहिती नसते. मोठे शिवभक्त होऊन गेले. आपण हे का चुकवलं? कारण आपल्या तरुण पिढीला माहितीच नाही. आपल्या तरुण पिढीचे आदर्श बदलले. आपल्या तरुण पिढीचा आदर्श काय झाले, हे सिनेस्टार, ते गुटखा आणि गुटखा विकता तुम्ही सांगता काय सांगता, बघितलं का टीव्ही वरती? कणकण केशव का स्वाद आणि काय विमल विकतोय. म्हणजे अशाला आपण आदर्श बनवतो. काय कर्म दुनिया मुठ्ठी में, ते काय ते ते सगळं आजची पोरं त्याच्या मागे. आणि क्रिकेटचं एवढंच आहे, मी क्रिकेटच्या विरोधात नाही. जर क्रिकेट खेळायचं असेल तर रेड बॉलची प्रॅक्टिस करा
आणि विराट कोहलीच्या लेवलचा क्रिकेटर व्हायला पाहिजे. एक्सरसाइज, क्रिकेट हा एक्सरसाइज करण्याचा गेम नाही. जर खेळायचं असेल क्रिकेट तर मी कधी क्रिकेट एवढा कळलं नाही. मी असं का सांगतोय, कारण का आपली पिढी आहे, त्यांना विराट कोहली माहिती आहे, त्यांना रोहित शर्मा माहिती आहे. पण दुर्दैव असं आहे ना की त्यांना जर मी गीतेमधलं काय विचारलं, कर्मयोग काय, ज्ञानयोग काय, म्हणजे आणि म्हणायचं की मी जे वरिष्ठ लोकांना भेटतो, म्हणजे मला माझ्या काही लोक कौतुक करतात की मी कीर्तन वगैरे करतो किंवा माझं करिअर वगैरे, काही लोकांना माहिती आहे. तर कौतुक करतात काय लोक, बोलतात आमची मुलं आमचं ऐकत नाही वगैरे वगैरे. मग मी त्यांना कधी कधी विचारतो की बाबा मग त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात का आपल्या थोर माणसांविषयी. त्याच्यानंतर मी पहिला काही संत, म्हणजे आपले आदर्श बदलले. आपण आपले संत गेले, संत कोणी विचारतच घेत नाही, संत कोणी विचारतच घेत नाही. आपले ऋषी मुनी कोणी लक्षात घेत नाही. आदिशंकराचार्य कोण होते, निंबाळकाचार्य कोण होते, रामानुजाचार्य कोण होते, आता मी खूप नावं देऊ शकतो, आता नाही. आपण आपले आदर्श बदलले, मग आपली पिढी पुढे येणार कशी. आता त्याच्यानंतर पुढे जातो ग्रंथ, संत झाले तर ग्रंथ. तर ग्रंथ म्हणजे काय, आपलं साहित्य. आता आपलं साहित्य काय झालं, आपलं साहित्यच बदललं. मगाशी जसं म्हणलं गीता, आपल्या घरी गीता नसते. भगवद्गीता किती जणांच्या घरी आहे, हात वरती करा. 4-5 हात वरती आले. गाथा किती जणांच्या घरी आहे, ज्ञानेश्वरी किती जणांच्या घरी आहे, आणि मला सगळं टीव्ही किती जणांच्या घरी आहे. बस कोणी हातच वरती केला नाही. खरं सांगायचं, खरं बोलायचं आहे. मी काय बोलतो, कीर्तन करण्यासाठी येतो आपण, खरं बोलण्यासाठी ना. टीव्ही किती जण, खरं मनापासून हात वरती करायचं. टीव्ही किती जणांच्या घरी आहे. मग मला म्हणायचं की आपण टीव्हीला स्थान देऊ शकतो, मग आपण आपलं ग्रंथाला का स्थान देऊ शकत नाही, भगवद्गीतेला आपल्या घरामध्ये स्थान का देऊ शकत नाही, आपण ज्ञानेश्वरीला का स्थान देऊ शकत नाही, आपण गाथेला का. आज रामनवमी आहे, दासबोध घ्या. दासबोधामध्ये मनाचा श्लोक किती आहे, मस्त. मना सज्जन भक्तिपंथेषु जावे, मस्त. रामदास स्वामींचे विचार प्रकट. वारकरी संप्रदायाचं दुर्दैव, वारकरी संप्रदायानं दुर्लक्षित केलं, ते वारकरी संप्रदायाचं दुर्दैव. पण ही कीर्तनाच्या गाडीमध्ये बोलतोय, वारकरी संप्रदायाने रामदास स्वामींवर जेवढा अन्याय केला तो कुठल्या संप्रदायाने केला नाही. रामदास स्वामींचे एवढं कार्य आपण आणि विठ्ठलाचे अभंग वाचून बघायचं खूप मोठं काम. पण आपलंच काही मंडळींनी त्यांचं नाव खराब केलं. तर आपण दासबोध ठेवला पाहिजे, पण ते एक ग्रंथ ठेवला पाहिजे ना, घरात साहित्य असलं पाहिजे ना. आपण हिंदू, आता एखाद्या मुसलमानाच्या घरी जावा, कुराण भेटेल की नाही, भेटेल की नाही कुराण. मुसलमानच्या घरी, ख्रिश्चनाच्या घरी जा, बायबल भेटेल. मग आपल्या घरात गीता का नाही, आपल्या घरात ज्ञानेश्वरी का नाही. ते जाऊन तळीवर जावा. आपण एवढे म्हणतो की वागड तालुक्यामध्ये 90% हिंदू आहेत, तळीमध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी शोधायला भेटणार नाही तळीवर. ही तर आपल्या समाजाची आजची अवस्था झाली. म्हणजे संत, ग्रंथ आणि विचार. विचार काय, आता विचार काय सांगायला खूप, आता विचार मी बोलायला लागलो म्हणजे आपले विचार पण बदलले. आता आपले विचार काय असतात, मगाशी जसं सुरुवातीला सांगितलं ना की जन्मापासून आईच्या दुधापर्यंत ते मरणापर्यंत काय प्रॉपर्टी भेटू दे, माझी काजू ह्याला तोडून गेला, माझ्या आंब्याने काढला, म्हणजे माझ्या सुनेने हे केलं, माझ्या सासूने हे केलं, किंवा माझ्या पोरगा मला ऐकत नाही, किंवा माझ्या मुलग्याचं लग्न ठरत नाही, माझं असं होत नाही, माझं तसं होत नाही. हे सगळे विचार आपले. आपण कधी विचार करत नाही की बाबा हे जग आहे, जगात एवढे धर्म आहे, जगात एवढे विचार आहेत, जगात एवढा संप्रदाय आहे, त्यांना सत्य काय. आणि मी जे हिंदू धर्म म्हणून करतो, मी सकाळी उठतो, पूजा करतो, हे कुठून आलं, मी देवताची पूजा करतो, काय करतो, हे कुणी सांगितलं मला. किंवा आपण रामदेवतेची पूजा करतो, कशासाठी करतो, आपण याचा विचारच कधी करत नाही. फक्त एक मी म्हणजे एक शब्द वापरतोय, म्हणजे सात्विक मनोरंजन झालंय. म्हणजे आजचा आपला धर्म, मी काय शब्द वापरला बघा, आजचा धर्म फक्त सात्विक मनोरंजन म्हणून बसलाय.
काय मजा करायची. काय करायचं? मजा करायची बस. त्याच्या मागचा संदेश काय आहे ना, त्याच्या मागची जी फिलॉसॉफी आहे तेच मग तुकाराम महाराज म्हणावं लागतं की त्याची येता ती ढेकळ आनंदाचे दुसऱ्या चरणात त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. म्हणजे काय म्हणतात, जेव्हा हरिहर मिळून जातो म्हणजे आपण इतक्या वर्षाच्या भगवंताची पूजा करतो किंवा इतक्या वर्षाच्या भगवंतावरती दूध अभिषेक करतो, जल अभिषेक करतो, पण माझे दुःख का संपत नाही, माझ्या आकांक्षा का संपत नाही, माझ्या इच्छा का संपत नाही? याचं कारणच हे आहे ना की आपण संत म्हणजे आपले आदर्श बदलले. आपण आपले आदर्श बदलले. मी प्रत्येक कीर्तनाला सांगतो ही गोष्ट, मुद्दामून सांगतो. आपण आपले आदर्श बदलले, आपल्या घरात आपलं साहित्य बदललं आणि आपले विचार बदलले. तर हा जो अट्टाहास मी घेतला प्रत्येक कीर्तनात आणि प्रत्येक कीर्तन मी सगळ्यांना बोलायला लावतो की कीर्तनातलं काय घेऊन घ्या, 3 गोष्टी घेऊन घ्या. काय गोष्टी घेऊन जायची? माझ्या पाठून बोलायचं काय? संत, ग्रंथ, विचार. परत बोला, संत, ग्रंथ, विचार. परत बोला, संत, ग्रंथ, विचार. मी पुढच्या वर्षी जर मला कर्मधर्म सर्व मला यायची वेळ झाली इकडे, तुम्ही विचारणार तुम्हाला सगळ्यांना परत आजचे प्रश्न विचारणार की गाथा किती जणांकडे आहे, ज्ञानेश्वरी किती जणांकडे आहे, वाचताय की नाही वाचताय. परत शेवट प्रश्न विचारले ठीक आहे परत विचारलं. कारण की आपणच बदलून टाकलं ना. म्हणजे आपण म्हणतो की तुकाराम महाराज सांगतात की त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. मग आपण हरी आणि हर दोघांना पूजायला येतो, पण आपल्या कामना पूर्ण होत नाही, आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, आपलं दुःख संपत नाही. दरवर्षी येतो आपण त्याच्याकडे साकडा घालायला की बाबा माझ्या काजू चांगला लागू दे, वाईट नजर नको असू दे बाबा. ते आपण आपल्या इच्छा मागायला येतो, पण आपण कधी ह्या संसार मुक्ती किंवा त्या म्हणजे त्या सत्य मागायला कधी येत नाही. हे आपलं एक दुर्दैव आहे. म्हणजे त्याच्याकडे जायला पाहिजे. तुकाराम म्हणतात की आपण आपल्या भेद एवढे ठेवलेत ना की देवतांमध्ये खूप भेद ठेवले. म्हणजे आपण आपले विचार पण बदलले आणि भेद पण खूप केले. म्हणजे तो शंकराचा भक्त असतो, तो कधी विष्णूच्या भक्ताचा तिरस्कार करतो, विष्णूचा भक्त शंकराचा तिरस्कार करतो. आणि अनेक तुकाराम महाराज म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्ममंगळ. आपल्या मनामध्ये जे भेद असतात त्याच्यामुळेच हे सगळं झालंय ना. त्याच्यामुळेच आपण ह्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या मनामध्ये भेद राहतो की भगवंत माझी इच्छा पूर्ण करेलच का. ते भेदाभेद कधी संपत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागतं की त्याची येता ती ढेकर आनंदाचे हरिहर. म्हणजे त्या हरीची प्राप्ती झाली, त्या हराची प्राप्ती झाली. म्हणजे त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक नाही. म्हणजे नरहरी सोनारांची एक कथा आहे. त्यांना असं म्हणतात की नरहरी सोनार ऐकली पण असाल तुम्ही की नरहरी सोनारांकडे एक व्यापारी आला की बोलतो की पांडुरंगाला कमरेचा पट्टा बनव. तर बोलता मी पांडुरंगाला बनवणार की शिवभक्त आहे, मी विष्णूला मानत नाही. तर बोलता तू माप घेऊन ये, मी पट्टा बनवतो सोन्याचा. तर तो माप घेऊन गेला, तेवढा बनवला. परत त्या व्यापाऱ्याने चढवला तर 2 इंच कमी झाला. मग त्याने परत तो पट्टा वाढवला. परत वाढवल्यानंतर तो जास्त झाला, परत कमी झाला, जास्त झाला, कमी झाला. शेवटी तो नरहरी सोनार म्हणले असं का होतंय, तुम्ही मला माप देता त्यानुसार मीच बनवतोय. तर ते स्वतः जातात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, स्वतः जातात. ही कथा खूप मोठी आहे, मी थोडी धावती सांगितली. स्वतः जातात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, हात लावतात, त्यांना शंकराची पिंड भासते. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, हरिहर भेद हरिहर भेद
संदेश असा आहे की आपण देवदेवतांमध्ये वाद करतोय ना, म्हणजे मग देव आपल्या इष्टांविषयी आपण वाद करत असू तर मग आपल्या आपापसातले वाद कधी मिटणार? पण ते त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. हरी आणि हर म्हणजे ज्याला हरिहराची प्राप्ती होते, ज्याला आनंद, सच्चिदानंद आनंद प्राप्त होतो. तुम्हाला म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी, म्हणजे त्याची एकाची ढेकर आनंदाचे हरिहर, म्हणजे ज्याचे असे भ्रम दूर झाले, ज्याचा भेद दूर झाला, ज्याचा भेद दूर झाला, ज्याचं अज्ञान दूर झालं, त्याला आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणारच नाही. आणि आपण त्या ज्ञानाकडे जातच नाही. आपण काय, आपण ह्या अज्ञानामध्येच राहतो, अविद्येमध्येच राहतो. आता अविद्या विद्या म्हणजे काय किंवा अज्ञान ज्ञान म्हणजे काय? आता कसं आहे की या जगतामध्ये तीनच गोष्टी आहेत. म्हणजे फिलॉसॉफिकल बोलायचं झालं किंवा दर्शनशास्त्रानिक दार्शनिकरित्या बोलायचं झालं तर ह्या जगतामध्ये तीनच गोष्टी आहेत. फक्त 3 गोष्टी आहेत. काळजीपूर्वक आहे का? या जगतामध्ये 3च गोष्टी आहेत. अहम म्हणजे मी, प्रकृती म्हणजे पूर्ण जगत, त्याच्यामध्ये आपल्या समाज आला, आई वडील आले, कुटुंब आलं, देश आला, जग आलं, सगळं आलं, एवढं आपल्या डोळ्याने दिसतंय ते. आणि आत्मा, आत्मा म्हणजे तो आत्मा नाही असं उठून जातो वगैरे असं नाही, परमात्मा. म्हणजे काय की जगामध्ये 3च गोष्टी. आणि आपण काय करत असतो? अहम म्हणजे आपला अहंकार, आपला आनंद शोधत असतो प्रकृतीमध्ये. म्हणजे मागासपासून जेवढं सांगितलं ना, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला आनंद शोधतो कशामध्ये? प्रकृतीमध्ये. आणि आपण शोधायला कुठे जायला पाहिजे? त्या सत्यापर्यंत. त्याला काही म्हणा तुम्ही, त्याला आत्मा म्हणा, त्याला ब्रह्म म्हणा, त्याला शंकर म्हणा, त्याला शिव म्हणा, त्याला विष्णू म्हणा, त्याला पांडुरंग म्हणा, त्याला कृष्ण म्हणा, त्याला राम म्हणा, काही म्हणा. राम ब्रह्म परमार्थ रूपा, कबीर महाराज सांगतात, राम ब्रह्म परमार्थ रूपा. किंवा सर्वागाठी राम देहादेही एक सूर्यप्रकाश कसलंच असतं. म्हणजे तुम्ही कुठेही बघा, सत्य शोधायला कुठेही आत्मसत्य भेटेल. पण तुम्ही तुमचं सत्य, तुम्ही तुमचा देह व तुम्ही तुमच्या आशा आकांक्षा जर तुम्ही या प्रकृतीमध्ये शोधला, तुम्हाला किती पैसे दिले? आज तुम्हाला 10 लाख रुपये दिले, तर 15 लाख रुपये दिले, 50 लाख रुपये दिले, 1 करोड दिले, तरी पण ते कमीच पडतात. आज एक छोटीशी गाडी असेल, पहिली सायकल होती, कमी पडते. मग 2 व्हीलर घेतली, कमी पडते. मग 4 4 व्हीलर घेतली, मग काय ऑडी घेतली, मग मर्सिडीज घेतली, मग काय प्रायव्हेट जेट घेतलं, ते कमीच पडतं. म्हणजे काय आपल्या आशा आकांक्षाला काही उच्च स्तर काही नाही, त्याला अपर लिमिट काही नाही. आपण आपल्या आशा आकांक्षा, आपलं सुख आणि आपलं सत्य जर या प्रकृतीमध्ये शोधत बसलो तर आपण त्या सत्यापर्यंत कधी जाणार नाही. मग आपली तृप्ती कशी होईल? आपल्याला मुक्ती कशी होईल? मग तेच तुकाराम मला सांगतात की आनंदाचे हरिहर, म्हणजे आपला द्वैतवाद, त्या म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, द्वैताची जाणणी गुरुविना ज्ञान तयार पाहिजे कीर्तन घडे नाही. म्हणजे आपल्याला द्वैतवाद केला पाहिजे. आता द्वैतवाद कसा केला पाहिजे? म्हणजे काय वाटकरी बनायला पाहिजे का? गंधच लावायला पाहिजे का? किंवा कुठल्या धर्माचं अनुसरण करायला पाहिजे? नाही. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, तुकाराम महाराज एक अभंगात छान बोलतात. त्यांनी मला असं वाटतं त्या अभंगात वारकऱ्यांवर टीका केली असतात. तुकाराम महाराज त्या अभंगात काय म्हणतात? अतिवाद लावी एक मोठं सोंग लावी. एक मोठं सोंग लावी तुकाराम महाराज म्हणतात त्या अभंगामध्ये. एक मोठं दावी, अतिवाद लावी एक मोठं सोंग लावी, असा बहुरूपी नवे वैष्णव तो चाट. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात? भूतजया ज्याचे नाही जया नाही, म्हणजे तो एकच जणी, म्हणजे तो एकाला चढतो, एकाला पुसतो आणि असे सोंग दाखवतो. किंवा कोणतेही म्हणजे आमच्यासारखे असे पोशाख परिधान करून येतोय किंवा साधू बाबा बनतोय किंवा असं काही नाही. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात, तुम्ही ज्या चेतनाच्या स्तरामध्ये आहात, तिथून तुमची प्रगती करू शकता. ज्ञानेश्वरी वाचावी, दासबोध वाचावा, गीता वाचावी, किंवा एखाद्या सत्संगातील एखाद्या कोणाच्या चांगल्या माणसाचं संघटन करावं.
असतं प्रकृतीमध्ये, तर आपल्याला सुख कसं मिळणार, आनंदाची हरियाळी कसं मिळणार, त्याची एक आधी ढेकर कधी येतो जेवल्यानंतर पूर्ण पोटपीट भरलं की मग ढेकर येतं. तसं सुख जेव्हा प्राप्त होतं, परम सुख म्हणजे काय, आयुष्याच्या साधने सचित आनंद पदवी घेणे, म्हणजे असा आनंद तो चिरंतन काळ टिकणारा आनंद मिळवणं, हे आयुष्याचं साधन आहे तुकाराम महाराज म्हणतात. पण ते आपल्या प्रकृतीमध्ये मिळू शकत नाही. पुढे काय तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, वेदी आणि काच ऐसे जया अंगी कस. वेदी आणि असा व्यक्ती आहे, तो सत्यनिष्ठ आहे किंवा तो देवाच्या प्रती लीन झाला आहे, त्याच्या तृष्णा सगळ्या संपल्या, त्याला मुक्ती मिळाली, असा व्यक्ती दुसरा व्यक्ती सुद्धा प्रवृत्त करतो की तो सत्याकडे यावं. मग तुम्ही जर बघितलं संत रामदासांचं चरित्र वाचलं असाल, आज रामदास नवमी म्हणून संत रामदासांविषयी मी जास्त बोलतोय, नाहीतर मी ज्ञानेश्वर महाराजांविषयी बोललो असतो किंवा नरहरी सुधारांविषयी बोललो असतो. पण कुठेतरी मला जाणवतं की कीर्तनकार कधी रामदास स्वामींचा उल्लेख करत नाही. म्हणजे मी वैष्णव कुटुंबात वाढलेलो आहे आणि माझ्या लहानपणी काय रामदास स्वामींविषयी मी तेवढं वाचलेलं नाही. पण मी असं पुण्याला होतो, एक शिबिर होतं, त्या शिबिरामध्ये मी भाग घेतला होता. तर तिथं आमचा एक छोटासा वादविवाद झाला होता की रामदास स्वामींचा नेमका वाद काय आहे. मग आम्ही त्याच्या मुळाशी गेलो. तर तेव्हा समजलं की रामदास स्वामींचे जे उपकार आहेत आपल्यावरती, म्हणजे आपण जे आता आहोत ते रामदास स्वामींमुळे. म्हणजे रामदास स्वामींनी शिवरायांना स्वराज्य उभं करायला एवढी मदत केली की ते सैनिक शिवाजी महाराजांना पुरवलं. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आले, ते कोणत्या वेशात आले, रामदास स्वामींचे सगळे शिष्यमंडळी होती त्यांच्याबरोबर. तिकडून ते अलग निरंजन करत तिकडे आले, जय जय लक्ष्मी समारंभ वगैरे करत आले. पण ते आलं कसे, रामदास स्वामींचा तेवढे भाग होता. म्हणजे अशी जी व्यक्ती असते, जी सत्यनिष्ठ असते, ती म्हणजे ती धर्मासाठी काही करू शकते. जे शिवरा आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशान धर्मासाठी प्राण घेतलेला आहे. म्हणजे अशी व्यक्ती असते रामदास स्वामींसारखी किंवा तुकाराम महाराजांसारखी, शिवरायांसारखी. पण आज काय होत आहे, तर माझा सुद्धा अभ्यास चालू आहे, पुढे मला काही पावलं घ्यायचे त्याच्याबद्दल. पण आज काय होतं, तरुण मंडळी अभ्यासच करत नाही. शिवरायांचा फक्त आपण जयंती साजरी करतो आणि जयंतीच्या मिरवणुका काढतो आणि त्या मिरवणुकीमध्ये कुठेतरी गालबोट लागतं की कुठल्या तरी मुलीची छेड काढली जाते किंवा एक कुठला तरी अहंभाव जागृत होतोय किंवा कुठेतरी मग दारू पियायचं, डीजे लावायचं. शिवाजी मला डीजे लावायला सांगतात का, आपण काही करतोय त्यांच्या जयंतीच्या दिवशी. मला ते दिसताना प्लस वाटतं कधी कधी की असा तो थोर लाग आहे. आपण त्या जयंतीला काय करतोय, त्यांचे कर्तृत्व आपण घ्यायला पाहिजे, त्यांचे गुण आपल्याला घेतले पाहिजे. तर आज काय झालं, आज वेगळंच काहीतरी आपल्या महाराष्ट्रात चालताना दिसतंय आणि तरुण पिढीने बोललं पाहिजे. पण तरुण पिढीकडे आपलं ज्ञानच येत नाही समोर. मगाशी जसं सांगितलं, संत ग्रंथ विचार, आपलं समाज आपणच जबाबदार त्याच्यासाठी की आपल्या पहिली ते 10वीच्या अभ्यासक्रमांमध्ये आपल्या धर्माचा अभ्यास कुठे येत नाही. तुम्ही जावा कधी, म्हणजे ज्या मुसलमानच्या शाळा असतात, मदरसे बोलतात त्यांना, तिकडं तर पुराण शिकवलं जातं. मग आपल्या मुलांना गीता आपण का शिकवली गेली नाही पाहिजे. आपण त्यांना ज्ञानेश्वरीचे धडे का दिले नाही पाहिजे. आपण त्यांना महाभारतातल्या गोष्टी का नाही सांगितल्या पाहिजे, रामाच्या गोष्टी का नाही. म्हणजे शिवराय असेच करतात का, आपण म्हणतो की शिवराय जन्मावे शेजारच्या घरी असं असतं एकत्र. आपण तसेच राहतो, आपण कधी त्याच्याकडे पाहत नाही. म्हणजे अशी जी व्यक्ती असते, वेदी आणि कसं असा जया अंगी कसं, म्हणजे अशी जी सत्यनिष्ठ गोष्ट असते, ती धर्मासाठी किंवा देशासाठी काही करण्यास तयार असते. आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात, विठ्ठल विठ्ठल